मी जरा आराम करत होती. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. काल किराणा दिला आणि आज सकाळी हजर. बिट्टू स्कूलमधून आल्याबरोबर किराण्यामधलं सामान हुसकायला सुरुवात. काही नाही, फक्त काय करते ना, जे रॅपर असतात ते पूर्ण रॅपर काढून घेते, ते कोलगेटचे असो किंवा साबणाचे, आणि मग हॉलमध्ये जाऊन एकटी खेळत बसणार. स्वयंपाक झालेला होता माझा. मी बिट्टूला आणायला गेली त्यावेळेस फक्त किचन वाटा साफ करायचा राहिलेला. तिकडनं आली आणि किचन वाटा साफ करत होती. सोबत सासूबाईंशी पण गप्पा सुरू होत्या. बिट्टू स्कूलमधून आली तर डब्बा तिचा मी खोलून बघितला. अजिबातच ती जेवलेली नव्हती. तो डब्बा घेऊन मी तिच्याकडे आली तर ती इथे मस्तपैकी कोलगेट सोबत खेळत होती. आज टिफिनमध्ये तिच्या आवडीची भाजी होती, तरी पण ती जेवली नाही. मग मी तिला भरवायला सुरुवात केली. तिचे पप्पा पण घरीच होते कारण त्यांना बरं नाहीये. तू बनवला का छोटा मोबाईल? छोटा केक झाला. ओके, सर्व कोलगेटचं पृष्ठ आहे ना, त्याला असं तोडून भेटू नये. त्याचा मोबाईल, कशाचा केक, कशाचा स्कॅनर, नाही लावत. एलिफंट पण बनवलास का? अशाच गप्पा गोष्टी करत मी तिचा टिफिन तिला भरवला. दोघींचे जेवण झाले. त्यानंतर मी गेली रूममध्ये. खरं तर मी गेली होती व्हिडिओ एडिट करण्यासाठी, पण बिट्टू माझा पिच्छा कधीच सोडत नाही. तिला जर मी दिसली नाही ना की तिला लगेच समजते की मग मी रूममध्ये गेली आहे. मग लगेच धावत माझ्याकडे येणार आणि काही ना काही खोड्या तिच्या चालूच असतात. आता आईच बंद कर, चल जाऊ. आता किती वेळची माझ्याकडे अजिबात बाहेर गेली नाही, तरी मुद्दा मला सेवा करण्यासाठी म्हणत होती की मम्मी ना माझ्या पायाला लागले काहीतरी, त्याला फुंक मारा, माझे पाय पण चेपून दे. त्रास होते का अजून पण? बस ओके. मी जरा आराम करत होती. त्यांचं बडबड करणं ही स्वाभाविक आहे, कारण की मी त्यांना 12:30 वाजतापासून मशीन तिथे सरकून मागितली होती. कारण गेले काही दिवस झाले माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी कुठल्याही जड वस्तू उचलत नाही आहे, म्हणून मी त्यांना सरकून मागितले आणि कामामध्ये एवढी व्यस्त झाली. त्यानंतर काम केले आणि थोडं संग टाकायला गेली. मग त्यांनी एवढी बडबड सुरू केली. 12:30 वाजतापासून मी तिथे कपड्यांची मशीन सरकून दिली आणि ही बाई इथे मस्त झोपली आहे आणि अजिबात त्या मशीनमध्ये कपडे लावले नाहीत. तसं ऐकल्यानंतर मी लगेच आली आणि लगेच कपडे टाकले. निवांतच काम पाहिजे. तुला जोर आला ना, तिथे गेली नसती आज. खरंच घेतलंही नसतं मी आज. बरं झालं तुम्ही सांगितलं मला. आज माझं शेवटचं इंजेक्शन राहिलं होतं. हे 5वं इंजेक्शन होतं जे आज मला घ्यायला जायचं होतं, पण कामाच्या गडबडीमध्ये मी विसरून गेली आणि मिस्टर माझ्यावर रागावले. आम्ही दोघे बाहेर जात आहे म्हटल्यानंतर बिट्टूही आमच्या मागे लागली. तिथे पोहोचलो. दवाखाने बंद झालेले, कारण की 3 वाजेपर्यंत कोणतेच दवाखाने उघडे नसतात. मग घरी आलो. ओके, काय स्कॅन करतेस? हे पप्पाचा आहे. काय आणलं? अच्छा, टॉप आहे ना, ते फ्रॉक आहे का? लाडू टॉप आहे ना, मोठी आहे. हे मी मोठी आहे ना, माझ्यासाठी आणलं ना. मी तुला घालून दाखवते. ती कसं आहे? छोटूसा आहे का? लाडू माझी बेटी आहे ना तू. मोठी झाली माझे कपडे घालशील ना. काय आहे कपाटामध्ये? काय खोलतेस सारखं सारखं? नाही, छोटा स्कर्ट नाही घालायचा. आता ट्युशनला जायचंय रोलीला. नो. जेव्हापासून हे जाऊचं कपाट मी माझ्या रूम मध्ये आणलं ना, माझ्यासाठी एक डोकंदुखीच झालं. रोज येते, काहीच त्या कपाटामध्ये करायचं नसते, पण येते आणि रोज ते कपडे काढून खाली तशीच पडून जाते. आधीचं जे कपाट होतं माझं, ते अजिबातही बिट्टूला खोलता येत नव्हतं, कारण की त्याचं जे लॉक होतं ते उंचीवर होतं, त्यामुळे तिला ते खोलता अजिबात येत नव्हतं. आणि हा कपाट तिला एवढ्या इझीपणे खोलला जातो ना, येता जाता कपाटच खोलत राहते. मलाही झोपू देत नाही, स्वतःही झोपत नाहीये. आणि ते चुड्यासारखे केस करून ठेवलेत.
नाही मी असं नाही येणार, तू खाली उतर, माझ्या पोटात दुखते. मी ते पसारा पाडून ठेवलाय कपड्यांचा, मी ठेवते, ती काढते. तिला ट्युशनला सोडून दिल्यानंतर मी इथे मिस्टरांना मखाने भाजून दिले. खूप चालू होतं त्यांचं मला मखाने भाज. त्यानंतर चहा ठेवला. ट्युशनवरून आल्याबरोबर बिट्टूचं लक्ष गेलं राजगुऱ्याच्या पॅकेटकडे. मग आम्ही दोघींनी खायला सुरुवात केली. नोजला लागलं. तसं सुद्धा मला डॉक्टरांनी 2-2 तासांनी थोडं थोडं खायला सांगितलेलं. स्कूलमधून आल्यानंतर आणि ट्युशनवरून आल्यानंतर बिट्टू कधीच पोनीला तिच्या रबड ठेवत नाही. आल्याबरोबर पूर्ण रबड काढून फेकते. स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर मिस्टर म्हणाले की चल ते शेवटचं इंजेक्शन आहे ते घेऊन घेऊया. जवळच दवाखाना आहे तिथे. मग आम्ही गेलो आणि लगेच तिथे इंजेक्शन घेतलं. घरामध्ये पाय पण टाकला नाही तर बिट्टू म्हणाली की मम्मी मला हळदीवालं दूध प्यायचं आहे. चेहऱ्याचा स्टॉल पण सोडला नाही. आणि सर्वात आधी बिट्टूसाठी मी इथे हळदीवालं दूध बनवलं. तिला सोबत नेलं नाही म्हणून ती विनाकारण ही चिडचिड करत असते, म्हणून सर्वात आधी तिने सांगितलेलं मी काम केलं. हे दूध होते आता गरम, छान थोडं. आता बघ बॉईल होतं ते. लहान हो, पडशील त्याच्यामध्ये. आता मी करू. माझे हात गरम झाले. पडशील स्टूलवरून. मी जम मारत आहे. नाही ना पडशील, नरवाड्यात तोंड फुटेल.